नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे पुऱ्याची रेसिपी। एकदम 15 मिनिटात पुऱ्या बनवून तयार होतात। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी पीठ चाळून घ्यायचं, त्यानंतर त्यात मीठ टाकायचं, त्यानंतर जिरे, ओवा टाकायचा, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। खूप जणांचं असं असतं की नाही, पुऱ्या खुसखुशीत पण पाहिजे असतात, मऊ पण कमी तेलकट। आज आपण पाहणार आहोत कमी तेलकट आणि खुसखुशीत एकदम टेस्टी पुऱ्या कशा बनायच्या ते। व्यवस्थित पीठ चुरायचं। पीठ चुरताना एकदम पाणी नाही टाकायचं, थोडं थोडं पाणी टाकून पीठ चुरायचं। खूप जणांना सवय असते एकदम पाणी टाकायचं, तसं नाही करायचं। चपात्याला पण तुम्ही पीठ चुरताना थोडं थोडं पाणी टाकून आधी घट्ट उंडा बनवून घ्यायचा, त्यानंतर त्या उंड्याला मऊ करायचं असतं। हे पहा, मी एकदम थोडं थोडं पाणी टाकून उंडा बनवून घेत आहे। त्यानंतर आपण त्याला थोडं थोडं पाणी टाकून व्यवस्थित मऊ करून घ्यायचं। यामुळे चपात्या पण खुसखुशीत होतात, मसूद राहतात आणि आपल्या पुऱ्या पण खूप छान बनणार आहेत। हे पहा, अशा प्रकारे पीठ मऊ करून घ्यायचं असं। त्यानंतर आता आपण लाटायला घेऊया। एकदम 15 मिनिटात आपल्या पुऱ्या बनवून तयार होतात। व्यवस्थित लाटून घेतल्याच्या नंतर एक चाकू लागणार आहे आपल्याला। त्यानंतर असं चमच्याने किंवा चाकूने असे कट करून घ्यायचं। लहान मुलांना कसं नवीन डिझाइन दिसली ना ते आवडीने खातील आणि आपल्याला मेहनत पण नाही लागत, करायला एकदम सोपं आहे। अशा प्रकारे कट करून घ्यायचं। पुन्हा एकदा तुम्हाला करून दाखवते कट। हे पहा, चौकोनी आपली पुरी बनून तयार होते। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कळवा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक सबस्क्राइब करायला विसरू नका। हे पहा, तेलामध्ये टाकून पाहायचं। सर्व पुऱ्या अशाच प्रकारे टम्म फुगून तयार होतात। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। हे पहा, सर्व पुऱ्या अशाच प्रकारे तळून घ्यायच्या। जर तुम्ही एकदाच लाटून ठेवत असाल तर त्यावर सुती कापड झाकून ठेवायचं, त्यामुळे कडक नाही होणार। आणि जर एका एकाने काढत असलात तरी पण चालेल, त्याचं काही नाही। अशा प्रकारे तळून घ्यायचं। हे पहा, आपल्या पुरीला बिलकुल तेल नाही, सगळं तेल निचरलेलं आहे। सर्व पुऱ्या मी अशाच प्रकारे तळून घेत आहे। हे पहा, तुम्हाला पुऱ्याची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा। खा प्या एन्जॉय करा। अशाच नवनवीन रेसिपी पाहत राहा।